नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया पविष्ट अशी खमंग खुसखुशीत अशी आणि कुरकुरीत मटार करंजी. हे पहा, 1.5 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी मटर घेतले आहे, 1 कांदा घेतला आहे बारीक चिरून, छोटी वाटी खोबरं घेतलं आहे, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा साखर, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा मालवणी मसाला, मनुके आणि काजूगर, पाव चमचा हळद, अर्धा लिंबू, आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे, 1 चमचा तूप आणि एकदम बारीक रवा घेतला आहे पाव वाटी. हे पहा, फोडणीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा घेतले तूप घालून घेऊया. छानपैकी कडकडीत होऊ दे. हे पहा, कडकडीत झालं आहे. आता आपण मैदा घालून घेऊया. मटर घेतले ना, त्याच वाटीने सर्व माप घेतलं आहे. 1 वाटी मटर, 1.5 वाटी मैदा घेतला आहे, ओवा पाव चमचा आणि थोडंसं मीठ घालून घेऊया आणि बारीक रवा पाव वाटी एकजीव करून घेऊया. आपण ते तूप गरम केलं आहे ते घालून घेऊया आणि चमच्याने एकजीव करून घेऊया. हात नाही घालायचा, तूप जरा कडकडीत आहे. हे पहा, हातावर असं चोळून घेऊया. आता बाजारात खूप छानपैकी मटर आले आहे आणि हे आहेत स्वस्त पण आहेत. आमच्याकडे 60 रुपये किलो आहेत. छानपैकी आले आहेत, मस्त. तुम्ही पण घेऊन या. खूप छान होते ही मटार करंजी. हे पहा, थोडं पाणी घालून त्याचा गोळा करून घेऊया. हा पहा, गोळा तयार झाला आहे. एकदम कोरडा करायचा नाही, एकदम पातळ करायचं नाही पीठ. तोपर्यंत आम्ही मटार शिजून घेऊया. हे पहा, 2 ग्लास पाणी ठेवलं होतं, कडकडीत गरम झालं. त्याच्यामध्ये 1 वाटी घेतल्यावर तो मटार घालून घ्या. फक्त 1 किंवा 2 मिनटासाठी कडकडीत करायचं पाणी. आणि आता तो शिजला आहे, ओतून घेऊया. हे पहा, हलकासा कलर चेंज झाला आहे मटारचा. आता थंड झाले आहे मटार. घालून घेऊया मिक्सरमध्ये. थोडेसे घालायचे आणि थोडे ठेवायचे. आता वाटून घेऊया. एकदम असं हे वाटून घ्यायचं, भरभरीत वाटून घ्यायचं. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही करा. हे पहा, अजिबात पाणी नाही घालायचं. आता आपण ते सारण करून घेऊया. आपण ज्याच्यामध्ये घालणार ना, करंजीमध्ये घालणार ना. हे पहा, कांदा घालून घेतला आहे. छानपैकी परतून घ्यायचा आणि 2 मिनटं झाकण मारून ठेवायचा. कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. हे पहा, छानपैकी कलर चेंज झाला आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची, ती पण छानपैकी त्याच्यामध्ये भाजून घ्यायची. आपण जो उकडलेला मटार वाटून घेतला ना मिक्सरमध्ये, तो पण घालून घ्यायचा. हे पहा, गॅस स्लोत करायचा आणि ते आपण ठेवले होते ते मटार ते पण घालून घ्यायचे आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचं. हे पहा, आणि झाकण मारून 1 मिनिटासाठी ठेवायचं. 1 मिनिट झालं आहे. आता आपण पुन्हा परतून घेऊया. हे पहा, ते काजूचे तुकडे वगैरे घालून घेऊया, सुके मसाले. हे पहा, एकजीव करून घेऊया. आता त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं खोबरं. मी छोटी वाटी घेतलं आहे. आणि लिंबू घालून घेऊया. असं हात धरायचा, बी वगैरे असली तर पण ना आपल्या हातावर. लिंबू घातल्यामुळे जे आपले सारण आहे त्याला मस्त येते चव. आंबट तिखट अशी चव येते. आणि कोथिंबीर घालून घेऊया.
आणि पुन्हा एकजीव करून घेऊया. हे पहा, असं एकजीव करून घ्यायचं आणि पहा पुन्हा करूया एकजीव. हे पहा छानपैकी आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण मगाशी पीठ ठेवलं होतं ना मळून, आता छानपैकी पुन्हा मळून घेऊया. हे पहा छोटासा गोळा घ्यायचा, एकदम छोटा. आता आपण एकदम असं लाटून घेऊया, एकदम पातळ लाटून घ्यायचं. हे पहा, ही व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही करा. हे पहा, एक चमचा घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा आरामात असं घालून घ्यायचं आणि असं पाणी लावायचं, हाताने लावून घ्यायचं पाणी. हे पहा, एकदम असं कमी लावायचं आणि एकदम आरामात असं दुमडून घ्यायचं. आणि असं कड करायचं, आरामात कड करून घ्यायचं. हे पहा, हे पहा आपली करंजी तयार झाली आहे करून. हे पहा सर्व करंजा करून तयार झाली आहे, मस्त छान दिसत आहे. हे पहा कडकडीत तेल गरम झाले आहे, कडकडीत तेल गरम करायचं. हे पहा मग सोडून घ्यायच्या. हे पहा फासत गॅस करायचा, स्लो नाही करायचा, आरामात अशी एक साईड परतून घ्यायची. हे पहा करंज्या खूप छान होतात मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी. हे पहा खरपूस छान भाजले आहे, किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी खूप छान आहे. हे पहा आपल्या मटर करंज्या करून तयार झाल्या आहेत. हे पहा एक तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, हे पहा मटर सारण पहा मस्त छान दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.